नमस्कार. लाईफ ट्रेंड्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. एकीकडे तरसोद ते पाळधी बायपासचे काम सुरू असल्याने शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. तर यातच कालिंका माता चौक ते ट्रान्सपोर्ट नगरच्या दरम्यान रस्त्याची डागडुजी रखडल्याने हा भाग अक्षरशः मृत्यूचा सापळा झाला आहे. पहा याबाबतचा वृत्तांत. भंगाड़े गोल्ड की इस खूबसूरती को देखिए. इसकी कारीगरी सचमुच बेमिसाल है. आज ही आइए और अपनी पसंद चुनिए. ये सिर्फ गहना नहीं, आपका गौरव है. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर नित्यनेमाने होत असलेले अपघात चिंतेचा विषय बनले आहेत. तरसोद ते पाळधी बायपासवरून नियमितपणे वाहतूक सुरू होण्यासाठी अजून किमान महिना वा 1.5 महिन्याचा वेळ असून यामुळे हा मुद्दा अजूनच संवेदनशील बनला आहे. अलीकडेच याच रस्त्यावर दुचाकीला टँकरने धडक दिल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक बनलेली आहे. आधीच हा रस्ता अतिशय निमुळता असताना यातील एका बाजूची दुरुस्ती सुरू असल्याने यावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. बाहेरच्या वाहनधारकांनी याची कल्पना नसल्याने ते बेदरकारपणे वाहने चालवत असून याचमुळे शहरात अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुळातच कालिंका माता चौक ते अजिंठा चौफुलीपर्यंत रस्ता खरडून ठेवला असून याची दुरुस्ती भर पावसाळ्यात करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. यासोबतच आता अवजड वाहतूक येथून वळविण्यात आल्यामुळे याचा दुहेरी फटका जळगावकरांना पडत आहे. यातच येथे एकेरी वाहतुकीबाबतच्या कोणत्याही स्पष्ट सूचना देणारे फलक लावण्यात न आल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन किमान याची माहिती देणारे फलक लावण्यासह रहदारीच्या वेळेत कालिंका माता चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र याकडे जिल्हा प्रशासन कधी लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाहणी केल्यानंतर तरी काही ठोस उपाययोजना होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. तरसोद भाटा बंद होने की वजह से इधर तक पूरा ट्रैफिक जाम हो जा रहा है. इच्छा देवी से लेके आकाशवाणी कालिका माता मंदिर और कालिका माता मंदिर के इधर का जो रास्ता है ये 2 महीने हो गए बिल्कुल रोड का काम बंद पड़ा और सिंगल साइड शुरू होने की वजह से ज़्यादा ट्रैफिक जाम हो रहा. और कल के दिन ही 2 बच्चों का एक्सीडेंट होने की वजह से डायरेक्ट एक्सपायर हो गए हो तो के बच्चे. तो तरसोद पाटा शुरू होना चाहिए ऐसी अपनी मांग है. भाटा जल्दी से जल्दी शुरू होने को ना और यहाँ का जैसे थोड़ा ट्रैफिक कम होगा उसकी वजह से. इच्छा देवी पास में भी ज़्यादा ट्रैफिक जाम रहा वहाँ पर बीच में कुछ एक्सीडेंट हुआ. इच्छा देवी से आकाशवाणी से पूरा डायरेक्ट दूरदर्शन टावर तक बाईपास जाने को ना तो उससे ट्रैफिक बहुत ज़्यादा कम हो जाएगा. नहीं तो फिर तरसोद फाटेगा जल्दी से जल्दी काम होने को ना.